श्री स्वामी समर्थ। तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की आषाढी एकादशी। तर ह्यावेळेसची आषाढी एकादशी आहे 17 जुलै 2024 म्हणजे बुधवारी। तर एकादशीमध्ये सगळ्यात मोठी एकादशी असते आषाढी एकादशी। तर तिचं आपल्याला खूप फळ मिळत असतं। आपण जर ते उपवास केला आणि मनापासून जर केला ना तर त्याचं आपल्याला खूप पटीने हे फळ भेटत असतं। आणि आज मी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी करण्यासाठीचा एक उपाय सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या घरात कधीच भांडणं होणार नाही, तुम्ही नेहमी सुखी राहणार, तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा पण नेहमी वास राहील। यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। तर कसं आहे ना की एकादशी म्हणजे भगवान विष्णूंची आपण पूजा करत असतो आणि त्यांना अतिशय प्रिय म्हणजे विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाणारी तुळस। तर हिचा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही केला तरी चालेल। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनामावली या दोघांचं पठण करायचं आहे तुम्हाला त्या दिवशी। तर विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनामावली हे दोघं वेगवेगळे आहेत। विष्णू सहस्रनामावलीमध्ये विष्णू भगवानांची 1000 नावे आहेत आणि त्याची सेवा तुम्हाला करायची आहे। तर तुम्हाला त्यासाठी तुळशीपत्र लागणार आहेत। तर तुम्हाला जर एक तुळशीपत्र भेटलं तरीही चालेल, त्याच्याहून जास्त भेटले तरीही चालेल, पण 1000 जर भेटले तरीही चालेल म्हणजे अतिशय उत्तम। कारण विष्णूंची 1000 नावे आहेत म्हणजे तुम्हाला एक एक नाव एक एक तुळशीपत्र जेव्हा तुम्ही अर्पण करणार त्यावेळेस तुम्हाला एक एक नाव घेता येईल। पण तसं नाही जरी झालं तर कमी जरी असले तरी पण चालतील। असं नाही की तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार नाही, होतील तेव्हासुद्धा होतील। त्यासाठी तुम्हाला करायचं आहे की तुमच्याकडे विठ्ठल भगवान विठ्ठलांची जर मूर्ती असेल तर तरीही चालेल, आणि नसेल तर आपले जे बाळकृष्ण असतात त्यांचे असले तरीही चालेल, नसली तर विष्णू भगवानची तर राहतेच। पण तरीही नसेल तरी मग स्वामींचा जो फोटो आहे तो आपल्याकडे राहतोच। तर आपल्याला करायचं हे आहे की एक तुमच्याकडे जर समजा 10-11 पानं घेतलेले असेल तुम्ही 11 पानं, तर काय करायचं तुम्हाला तुळशी पान घ्यायचं, व्यवस्थित स्वच्छ वगैरे धुवून घ्यायचे सगळे पानं। त्याच्यानंतर एक पान घ्यायचं, विष्णूंचं जे एक नाव असेल ते बोलायचं आणि ते त्यांच्या चरणांवर ठेवायचं। म्हणजे फोटो असेल तर फोटो, मूर्ती असेल तर मूर्ती त्यांच्यासमोर ठेवायचं। दुसरं घ्यायचं, तसंच करायचं, दुसरं नाव घ्यायचं, असे 10 नावापर्यंत करायचे। आणि त्याच्यानंतर 11वं जे तुमचं पान असेल, म्हणजे तुमच्याकडे 11 पानं असतील तरची गोष्ट चालू, 11वं जर पान असेल ते 11वं पान घ्यायचं आणि 11वं जे नाव असेल ते बोलायचं, ते ठेवायचं। त्याच्यानंतर जे 12वं तुम्ही नाव घेणार आहात तर ते जे 11वं पान आहे तेच उचलायचं आणि 1000 नावांपर्यंत तेच पान तुम्ही परत घ्यायचं, परत नाव बोलायचं, परत ते चरणांवर ठेवायचं किंवा फोटोसमोर ठेवायचं। तर असं तुम्हाला करायचं आहे। म्हणजे तुमच्याकडे जेवढं पानं असेल तेवढंच तुम्ही तसं करू शकतात। जे तुमचं शेवटचं पान असेल तेच घ्यायचं आणि पूर्ण 1000 नावं जे आहेत विष्णू भगवानांची तर ते तुम्हाला ते नाव घेऊन परत ते त्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायचं आहे। तर अशी ही सेवा तुम्हाला करायची आहे। आणि ते जी तुम्ही करणार आहात ही सेवा ही तुम्ही सकाळी करो, दुपारी करो, संध्याकाळ करो, पण हे तुम्हाला रात्रभर ही मांडणी राहू द्यायची आहे। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या तुळशीपत्र तुम्ही जर सगळे ठेवत असणार तर तरी ठीक, त्याच्यामधून जर तुम्ही एक जरी घेतलं तरीही ठीक। तर ते एक तुळशीपत्र घ्यायचं, ते तुम्हाला जर तुम्ही जिथं लक्ष्मी ठेवतात किंवा तुमचा जिथं पैसा असतो, तिजोरी असते, तर त्या तिजोरीमध्ये तुम्ही ते तुळशीपत्र ठेवा किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा तुमच्या मिस्टरांचं जे वॉलेट असतं त्याच्यामध्ये ठेवलं तरीही चालेल। पण कारण म्हणजे एक अतिशय प्रभावशाली सेवा आहे। आणि जे तुळशीपत्र आहे त्याच्यावर तुम्ही 1000 विष्णूंची जी नावं आहेत त्याची सेवा त्यावर झालेली आहेत। तर त्याच्यामुळे ते अतिशय प्रभावशाली तुळशीचं पान असणार आहे। आणि ते जर तुम्ही तिजोरीत ठेवलं तर तुमच्याकडे लक्ष्मी माता जी आहे ती आकर्षित होणार आहे। म्हणून नक्की करा, हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे तर नक्की करा आणि विसरू नका करायला। बघा म्हणजे
तुमच्या आयुष्यात आहे ना राजयोग आल्याशिवाय राहणार नाही. राजयोग म्हणजे असं नाही की तुम्हाला संपत्ती वगैरे लगेच तुमच्याकडे पैसा येईल, तशी गोष्ट नसते. पैसा तर तुमच्याकडे येईलच, पण घरामध्ये सगळेजण सुखी राहणे, भांडण न होणे, त्याच्यानंतर एकोपा राहणे, ह्या गोष्टीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. म्हणून तर ही सेवा केल्याने तुमच्या घरात नेहमी शांतता राहील, तुम्ही सगळे सुखी राहणार आणि लक्ष्मी मातासुद्धा तुमच्या घरात नेहमी राहील. तर नक्की सेवा करा. श्री स्वामी समर्थ.